आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे वर्ड प्रॉब्लेम जे आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल वर, म्हणजे आपल्याला माहित आहे एक चल समीकरण. ओके, चला आता बघूया. आपल्याला माहित आहे जेव्हाही वर्ड प्रॉब्लेम दिलं असतं तर पहिल्यांदा काय करायचं असतं, त्या स्टेटमेंटला त्या समला पूर्णतः पहिला वाचून घ्या. ओके, एकत्र वाचून घ्या. चला, काय ते, न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन is 5 more than its denominator. If 4 is added to the numerator and the denominator, the fraction obtained is 6 upon 5. Find the fraction. म्हणजे जेव्हा आपण हे स्टेटमेंट वाचलेत तेव्हा आपल्याला एक समजलं की इकडे न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, आणि त्यांनी सांगितलं लास्टला फाइंड द फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन फाइंड करायचं म्हणजे फ्रॅक्शन म्हटलं तर आपल्याला माहिती आहे ते असतं न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, आणि जर आपल्याला एक न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर समजलं तरच आपल्याला ते फ्रॅक्शन मिळणार आहे ते आपल्याला माहित आहे. ओके, म्हणजे सम मध्ये काहीतरी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बद्दल दिलं असेल ना. तर आता स्टेटमेंट वाचूया. पहिलं जे स्टेटमेंट दिलं ना ते वाचूया. काय दिलं बघा, न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 5 मोर देन इट्स डिनॉमिनेटर. म्हणजे या स्टेटमेंट मध्ये आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांबद्दल दिलं आहे. आणि एक ट्रिक मी गेल्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं, आठवते का? नाही बघितलं तर ते व्हिडिओ बघा आणि त्याचं लिंक मी इकडे डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय, तुम्हाला ते ट्रिक समजेल. आता बोलतो, कधीही एका स्टेटमेंट मध्ये जर दोन क्वांटिटीज जे आहेत त्यांच्याबद्दल दोघांबद्दल दिलं आहे, कंपॅरिझन दिलंय, म्हणजे काय करायचं, जे नंतर येते ना, नंतर येते दुसरं क्वांटिटी नंतर येणार आहे त्याला एज्युम करायचं व्हेरिएबल. ओके, हे ट्रिक आहे, पण तुम्ही समजून पण घ्या का आपण असं करतोय. बघा काय दिलंय, न्यूमरेटर इज 5 मोर देन द डिनॉमिनेटर. म्हणजे न्यूमरेटर जे आहे ते डिनॉमिनेटर पेक्षा 5 अधिक आहे, जास्त आहे. म्हणजे तुम्ही सांगणार जर आपल्याला डिनॉमिनेटर माहित आहे तरच आपल्याला न्यूमरेटर फाइंड करता येईल ना. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा डिनॉमिनेटरला एज्युम करावं लागेल. डिनॉमिनेटर नाहीये ना आपल्याकडे, म्हणजे आपण काय लिहिणार, लेट द डिनॉमिनेटर बी. बी काय, काहीतरी व्हेरिएबल घ्यायचं, ए बी सी डी जे तुम्हाला आवडते घ्या. मी घेतोय एक्स, म्हणजे आपण लिहिलं लेट द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन बी एक्स. आता समची सुरुवात झाली आहे, बरोबर. काय दिलंय आता, न्यूमरेटर काय, न्यूमरेटर इज 5 मोर देन द डिनॉमिनेटर. 5 मोर म्हणजे 5 अधिक आहे, अधिक आहे, 5 जास्त आहे म्हणजे +5 आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, न्यूमरेटर इज इक्वल टू +5 आहे. अरे पण ती अधिक आहे, जास्त आहे, 5 अधिक आहे कशापासून, देन द डिनॉमिनेटर, आणि डिनॉमिनेटर काय आपलं एक्स आहे, म्हणजे आपण तिकडे काय लिहिणार x +5. आता मला सांगा, स्टेटमेंट वाचून आपल्याला समजलं ना डिनॉमिनेटर काय न्यूमरेटर काय. आणि जर आपल्याला दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर समजलंय म्हणजे आपण फ्रॅक्शन काय ते समजलं ना आपल्याला. म्हणजे नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहायचं, फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. न्यूमरेटर काय आपल्याकडे x +5, त्याला लिहा तिकडे x +5 अपॉन डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर काय x, म्हणजे काय लिहिणार x +5 अपॉन x. म्हणजे जे फ्रॅक्शन आहे जे आपल्याला फाइंड करायचंय ते आहे x +5 अपॉन x. आता तुम्ही सांगणार जर आपल्याला या फ्रॅक्शनचं व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे आपल्याला जे चल आहे ना तिकडे, कोणतं चल आहे ते एक्स, जे व्हेरिएबल घेतलं ना त्याचं व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. ओके, त्याचं व्हॅल्यू फाइंड करावं लागेल म्हणजे आपल्याला एक समीकरण पाहिजे, फॉर्म करावं लागेल, म्हणजे आपल्याला एक इक्वेशन फॉर्म करावं लागेल. ओके, इक्वेशन फॉर्म करण्यासाठी काहीतरी कंडिशन दिलं असेल ना, आणि तेच नेक्स्ट दिलंय. म्हणजे ते यूज करताना आपल्याला एक स्टेटमेंट लिहावं लागेल, ते आहे अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन. आता कंडिशन वाचा, काय दिलंय, if 4 is added to the numerator and the denominator, म्हणजे आपण 4 ऍड करतोय, ते न्यूमरेटरला ऍड करतोय आणि डिनॉमिनेटरला ऍड करतोय. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये फ्रॅक्शन घेऊया ना, जे फ्रॅक्शन दिले ते आपण लिहिलं. याच्या न्यूमरेटरला आपण 4 ऍड करतोय म्हणजे +4. याच्या डिनॉमिनेटरला आपण 4 ऍड करतोय, दिले +4. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. सोपं होतं की नाही, एकदम सोपं आहे. आता मला सांगा, जेव्हा आपण हे ऍड केलं, जे फ्रॅक्शन होतं ओरिजिनल फ्रॅक्शन, तिकडे +4 न्यूमरेटरला +4 डिनॉमिनेटरला केलं, म्हणजे आता जे फ्रॅक्शन आहे ते ओरिजिनल फ्रॅक्शन आहे का नाही ना, त्याच्यात बदल झाला ना, म्हणजे नवीन फ्रॅक्शन आलं की नाही. ओके, काय दिलं बघा, देन द फ्रॅक्शन ऑब्टेन्ड इज 6/5. म्हणजे जे आपल्याला नवीन फ्रॅक्शन मिळालं आहे त्याची व्हॅल्यू आहे 6/5. म्हणजे तुम्ही काय लिहिणार, हे फ्रॅक्शन जे आहे हे आहे इक्वल टू 6/5. वाव. आता काय झालं, एक समीकरण भेटलंय आपल्याला, म्हणजे एक इक्वेशन भेटलंय, मिळालं ना एक इक्वेशन.
आणि हे इक्वेशन एका चलामध्ये आहे, म्हणजे हे आहे एक चल समीकरण. आता हे कसं सॉल्व्ह करायचं हे आपल्याला माहित आहे, म्हणजे या समीकरणाचं उकल कसं फाइंड करायचं ते आपल्याला माहित आहे ना. म्हणजे या चलाचं आपल्याला व्हॅल्यू फाइंड करावं लागेल, ते शोधूया. तर हे शोधण्यासाठी काय करायचं, चला लेफ्ट हँड साईडला बघूया. लेफ्ट हँड साईडला न्यूमरेटरला जे दिले एक्स प्लस 5+4 आहे, तुम्ही सांगणार ते आपण सिम्प्लिफाय करू शकतो ना, कारण एक्स प्लस 5+4 किती आहे, 9. म्हणजे न्यूमरेटर आता काय झालं, एक्स प्लस 9 अपॉन डिनॉमिनेटर काय एक्स प्लस 4 इज इक्वल टू काय 6/5. म्हणजे जे सिम्प्लिफिकेशन अगोदर पॉसिबल होतं स्टार्टिंगला ते केलं आपण सुरुवातीला. ओके, आता मला सांगा पुढे काय करायचं. तुम्ही सांगणार लेफ्ट हँड साईडला एक फ्रॅक्शन आहे, राईट हँड साईडला एक फ्रॅक्शन आहे. दोन्हीकडे एकच फ्रॅक्शन आहे, एक एक फ्रॅक्शन एकमेकांना इक्वल आहे. तर आपल्याला माहित आहे पुढे एकदम सोपं आहे, जस्ट क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लाय करायचं म्हणजे 5 तिकडे मल्टिप्लाय करा, काय येणार 5 इंटू एक्स प्लस 9. 5 इंटू एक्स प्लस 9 आहे. एक्स प्लस 9 ते बायनोमियल आहे, त्याला ब्रॅकेट मध्ये लिहा, लक्षात ठेवा. आहे इक्वल टू 6 इंटू एक्स प्लस 4. 6 लिहिणार एक्स प्लस 4 ब्रॅकेट मध्ये त्या बायनोमियलला. व्हेरी गुड, झालं. आता कसं सॉल्व्ह करायचं, तुम्ही सांगा एकदम सोपं आहे. काय करायचं, लेफ्ट हँड साईडला ब्रॅकेट ओपन करायचं. चला ओपन करूया, काय येणार 5 इंटू एक्स, काय येणार आहे 5x. व्हेरी गुड. प्लस 5 इंटू 9, काय ते 45. व्हेरी गुड. आता राईट हँड साईडला लिहा 6 इंटू एक्स प्लस 4. तर 6 इंटू एक्स काय 6x प्लस 6 इंटू 4 काय 24, म्हणजे येणार तिकडे प्लस 24. म्हणजे आपलं जे सिम्प्लिफिकेशन झालं लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला ब्रॅकेट जे ओपन करायचं होतं ते झालं. आता सॉल्व्ह करायचं. आता तुम्ही सांगा काय करणार, बोला 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 काय करणार. एकदम सोपं आहे. काय करायचं, जे व्हेरिएबल टर्म्स आहेत ना, कोणते ते एक्स, त्यांना एका साईडला घ्या आणि जे कॉन्स्टंट्स आहेत त्यांना दुसऱ्या साईडला ठेवा. म्हणजे जे 5x आणि 6x आहे त्याला एका साईडला, 5x इकडे लेफ्ट हँड साईडला. तर एक काम करूया, त्या 6x ला पण तिकडे शिफ्ट करूया, म्हणजे प्लस 6x तिकडे गेलं तर काय होणार -6x, म्हणजे आलं 5x - 6x इक्वल टू लिहिलं. आता जी कॉन्स्टंट्स आहेत, कॉन्स्टंट कोणते आहेत, प्लस 45 प्लस 24. ते प्लस 45 ला राईट हँड साईडला शिफ्ट करा, म्हणजे काय होणार आहे -45. लेफ्ट राईट आहे, राईट हँड साईडला आहे 24 - 45 आलं. ओके, आता सॉल्व्ह करा. लेफ्ट हँड साईडला बघा काय 5x - 6x, हे लाईक टर्म्स आहेत ना, म्हणजे तुम्ही सांगणार सॉल्व्ह करा. कोएफिशियंट सॉल्व्ह करा 5 - 6. आता बघा इकडे डिफरंट साइन्स आहेत, एक प्लस आहे आणि मायनस आहे. काय करायचं, पहिल्यांदा सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे मोठा नंबर मायनस छोटा नंबर. 6 - 5 काय येणार आहे 1. ओके, म्हणजे आपण लिहिणार काय 1x. आणि त्याचं साईन बघा, साईन माहित आहे ना, साईन असेल मोठ्या नंबरची साईन जे आहे ते लिहायचं, म्हणजे तिकडे लिहायचं -1x. -1x म्हणजे -x झालं लेफ्ट हँड साईड. आता राईट हँड साईडला बघा, तुम्ही राईट हँड साईडला पण सेम आहे, डिफरंट साईन्स आहेत. ओके, डिफरंट साईन आहे म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा सबट्रॅक्ट करायचं, मोठा नंबर मायनस छोटा नंबर. 45 - 24 किती आलं 21. पण साईन कोणतं, मोठ्या नंबरचं, मोठा नंबर काय तिकडे 45, त्याचं साईन काय मायनस, म्हणजे टाकायचं तिकडे -21. आता लेफ्ट हँड साईडला आहे काय निगेटिव्ह, राईट हँड साईडला निगेटिव्ह. हे दोन्हीकडे निगेटिव्ह निगेटिव्ह आहे, म्हणजे एक्स ते व्हॅल्यू काय होणार आहे निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू असणार आहे 21. व्हेरी गुड, मिळालं ना आपल्याला. हे जे व्हेरिएबल आहे, हे जे चल होतं ते एक्स, त्याचं व्हॅल्यू जे आहे ते आपल्याला मिळाले 21. आता एक्स ची व्हॅल्यू भेटली म्हणजे मिळालं, म्हणजे झालं का, हो. कारण आता आपण फ्रॅक्शन फाइंड करू शकतो ना. फ्रॅक्शन काय असेल x + 5 अपॉन x. आता या चलाचे जे व्हॅल्यू आहे ते तिकडे सबस्टिट्यूट करा. x व्हॅल्यू आहे 21, तिकडे सबस्टिट्यूट करा, म्हणजे काय येणार 21 + 5. व्हेरी गुड. व्हेरिएबलची जे व्हॅल्यू आहे ते सबस्टिट्यूट केलं, खाली पण सबस्टिट्यूट करा 21. वर काय येणार आहे न्यूमरेटरला 21 + 5 किती 26, आणि खाली काय आहे डिनॉमिनेटरला 21. हे दोन्ही काय कॉमन फॅक्टर्स आहेत का, कॉमन आहे का, हे का टेबल मध्ये दोन्ही कॅन्सल होत नाही, हे लोएस्ट फॉर्म आहे. अजून आपण रेड्यूस करू शकतो का, नाही. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. झालं फ्रॅक्शन. तर लिहायचं कसं, त्यांनी काय सांगितलंय फाइंड द फ्रॅक्शन, म्हणजे फायनल स्टेटमेंट तसंच लिहायचं. द फ्रॅक्शन इज नाही तर लिहायचं द रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज 26/21. झालं. आपण हे सम सॉल्व्ह केलं. आणि हे सम सॉल्व्ह कसं केलं, एक चल समीकरण यूज करून, म्हणजे इक्वेशन 1 व्हेरिएबल.
तुम्ही सांगणार हे इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, 2 चल यूज करून पण करू शकतो ना, एकाला न्यूमरेटरला एक्स, डिनॉमिनेटरला वाय. मग काय करणार, फर्स्ट कंडिशन जे दिले यूज करून एक इक्वेशन आलं, दुसरं कंडिशन जे दिले ते यूज करून दुसरं इक्वेशन आलं, त्याला सॉल्व्ह करून आपण एक्स आणि वाय फाइंड करू शकतो आणि फायनली आपण ते फ्रॅक्शन फाइंड करू शकतो. पण ते तुम्हाला येतं 9वी आणि 10वी मध्ये, जेव्हा तुम्ही 2 चल वापरतात, राईट, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल शिकतात. पण 6वी मध्ये, 7वी मध्ये, 8वी मध्ये आपण एक चल समीकरण शिकतो आणि तेच मी इकडे डिस्कस केलंय. म्हणजे आता तुम्हाला समजलं ना, तुम्ही सांगणार हे तर एकदम सोपं होतं, पण स्वतः प्रॅक्टिस करा, स्वतः इक्वेशन फॉर्म करा, स्वतः समीकरण फॉर्म करा आणि सॉल्व्ह करा, म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. तुमचं वाढलं, तुम्हाला वाटतंय ना तुमच्या मित्राचं वाढलं पाहिजे, त्यांना पण हे आवडलं पाहिजे, मग त्यांच्याशी हे शेअर करा. तुम्हाला हे आवडलंय तर व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर केलंच असेल, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहा सम इज व्हेरी इझी, सम एकदम सोपं आहे. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग वर्ड प्रॉब्लेम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.